तुम्ही कधी सावजी पद्धतीने शेवगा रस्सा भाजी बनवलेली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण सावजी पद्धतीने शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या तेच बघणार आहोत. आम्ही याला मुंगण्याच्या शेंगा म्हणतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर या शेवग्याच्या शेंगा इतक्या अप्रतिम अशा लागतात की तुम्ही नक्कीच चाटून पुसून खाल, एवढी याची चव जबरदस्त अशी असते. त्याचप्रमाणे यात कुठल्याही प्रकारचं खास असं वाटण यासाठी आपल्याला लागत नाही आणि कमीत कमी मसाल्यात ही बनवली जाते आणि तरी सुद्धा याची चव खूप अप्रतिम अशी असते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी या 1 पाव इतक्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 4 शेंगा आहेत आणि त्याचबरोबर मी इथे 2 वांगे सुद्धा घेतलेले आहेत. तर सावजी पद्धतीमध्ये वांगे घालून शेवग्याच्या शेंगा बनवल्या जातात. आता इथे आपल्याला शेंगा कापून घ्यायच्या आहेत आणि सोलून सुद्धा घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपल्याला याला कापून घ्यायचं आहे आणि याची या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि जर बाकीची जी उरलेली साल असेल ती निघायची असेल तर मग त्याला आपल्याला अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायचं आहे. तर आता इथे मी शेंगा आणि वांगे कापून घेतलेले आहेत आणि शेंगाची संपूर्ण साल काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे मी वांगे सुद्धा इथे मोठ्या आकारात कट केलेले आहे आणि एका वांग्याचे 2 भाग केलेले आहेत. खूप छोट्या छोट्या फोडी आपल्याला इथे वांग्याच्या करायच्या नाही आहेत आणि अशा पद्धतीने वांगे आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत. आता इकडे आपल्याला एका कढईमध्ये तेल घालायचं आहे. मी यात साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर यात आपल्याला कांदा घालायचा आहे. एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो कांदा मी यात घातलेला आहे. आता इथे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे. तर आता इथे कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे शेंगा आणि वांगे. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण शेंगा वांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. तर याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट घालायचं आहे. तर 1 ते 1.5 चमचा मी तिखट घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे. तर आलं लसूण सोबत मी कोथिंबीर आणि जिरं सुद्धा वाटून घेतलेलं होतं. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आता हे व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि यात पाणी न घालता आपल्याला हे झाकून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही, असं त्याला तेलामध्ये मुरवत शिजू द्यायचं. आता इथे 2 मिनिट झालेले आहे आणि मध्ये मध्ये मी चेकही केलेला आहे. तर आता यात घालायचंय आपल्याला पाणी. तर तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे, किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार यात पाण्याचं प्रमाण आपल्याला ऍडजस्ट करायचंय. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास मी पाणी यात घातलेलं आहे. सुरुवातीला पाणी घातल्यानंतर याचा रसा पातळ दिसतो, पण हे जसं जसं शिजत जातं तसं तसं याचा रसा घट्ट होत जातो आणि ग्रेव्हीला थिकनेस येतो. तर अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर हे मिक्स करायचं आणि झाकण घालून याला पुन्हा शिजू द्यायचं. तर आता इथे याला उकळी आलेली आहे. तर आता झाकण घालायचं आणि याला शिजू द्यायचं. तर आता याला मी शिजवून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिट साधारण मी शिजवून घेतलेला आहे आणि मध्ये मध्ये 2-3दा मी चेकही केलेला आहे आणि रसा सुद्धा याचा थिक झालेला आहे आणि यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे. तर इथे तुम्ही रश्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि शेंगा सुद्धा इथे शिजलेल्या आहेत. आता यात आपल्याला घालायचा आहे सावजीचा काळा मसाला. तर या काळ्या मसाल्याची रेसिपी सुद्धा मी यापूर्वीच शेअर केलेली आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा ते 1 मिनिट झाकण घालून स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी अर्धा ते 1 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि शेंगा आणि वांगे सुद्धा फुटलेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता.
आणि खूप मस्त अशी भाजी दिसत आहे आणि चव सुद्धा खूप जबरदस्त अशी झालेली आहे। आता याच्यावर घालून घ्यायची आहे कोथिंबीर आणि आता याला सर्विंग बोल मध्ये ट्रान्सफर करायचंय। तर अशा प्रकारे इथे आपली सावजी पद्धतीची शेवगा रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।